Welcome student. In this video we learn the candidate key, that is third type of key, candidate key. The candidate key कशाला म्हणायचं? It is formed by the collection of attributes which hold a unique value. म्हणजे काय? ॲट्रिब्यूट्सचं कलेक्शन आणि ते काय करतं, एक युनिक व्हॅल्यू काय करतं असतं, कंटेन करत असतं. कॅन्डिडेट कीज कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम द सेट ऑफ सुपर कीज. कॅन्डिडेट की कशातनं सिलेक्ट करत असतो आपण? सुपर कीजचा जो सेट असतो त्याच्यातली एक काय असते, आपली कॅन्डिडेट की असते. ओके. द ॲट्रिब्यूट which do not contain the duplicate value may be considered as a candidate key. म्हणजेच काय? द ॲट्रिब्यूट, एखादा असा ॲट्रिब्यूट विच डू नॉट कंटेन द डुप्लिकेट व्हॅल्यू, म्हणजे त्याच्यामध्ये काय डुप्लिकेट व्हॅल्यू येणार नाही, त्यालाच काय म्हणायचं आपण, कॅन्डिडेट की. ओके. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिले, तेच मी इथं एक वेगळं एक्झाम्पल घेऊन दाखवते बघा. ओके. आपण सुपर की कशाला म्हणतो, की त्याच्यामध्ये काय येतं, मोर दॅन वन ॲट्रिब्यूट येतात आणि त्याच्यातले एक ॲट्रिब्यूट काय असतं, आपलं प्रायमरी की असतं आणि सेकंड वन जे असतं ते काय असतं, आपलं सुपर की ॲट्रिब्यूट. ओके. आता बघा, हा कशासाठी काढला आपण, कॅन्डिडेट कीसाठी. कॅन्डिडेट कीसाठीचा हा टेबल आहे. आता बघा, याच्यामध्ये मी 3 ॲट्रिब्यूट घेतलं. फर्स्ट घेतलं फर्स्ट नेम, हे घेतलं लास्ट नेम आणि थर्ड ॲट्रिब्यूट इज अ मार्क्स. आता बघा, फर्स्ट नेममध्ये व्हॅल्यू काय टाकली मी, अजय बोर. अजय बोर. लास्ट नेम बोर. मार्क्स 20. राम काळे 21. ओके. राम काळे 21 आणि थर्ड व्हॅल्यू काय टाकली, अजय बोर 20. आता हा अजय बोर आणि हा अजय बोर वेगळे वेगळे आहेत की नाही ते आपल्याला काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे. मग आता याच्यामध्ये असं एक काहीतरी ॲट्रिब्यूट असेल ना, की ज्याच्यामध्ये काय असू शकतं, युनिक व्हॅल्यू असू शकते. म्हणजेच काय, सपोज इथं घेतलं आपण, काय घेतलं त्यांचं, इथे काय घेतलं आपण त्यांचा आधार नंबर. मग काय घेतलं, आधार नंबर. ह्या अजय बोरचा आधार नंबर वेगळा असेल, सपोज याची लास्ट नंबरला 26 आहे, याचा आहे 36, याचा आहे 27. ओके. म्हणजे ह्या अजय भोरचा आधार नंबर काय आहे, युनिक आहे आणि या अजय भोरचा आधार नंबर काय आहे, युनिक आहेत. म्हणजे काय, याच्यामध्ये पण व्हॅल्यू डुप्लिकेट होती आहे, याच्यामध्ये पण व्हॅल्यू डुप्लिकेट होती आणि याच्यामध्ये पण व्हॅल्यू काय होती, डुप्लिकेट होती. पण आपले कॅन्डिडेट कीमध्ये काय सांगितलं आहे, द ॲट्रिब्यूट विच डू नॉट कंटेन द डुप्लिकेट व्हॅल्यू मे बी कन्सिडर ॲज अ कॅन्डिडेट की. म्हणजे असा ॲट्रिब्यूट की जो डुप्लिकेट व्हॅल्यू कंटेन करत नाही, त्याला काय म्हणायचं, कॅन्डिडेट की. मग याच्यामध्ये असं कोणतं ॲट्रिब्यूट आहे जे डुप्लिकेट व्हॅल्यू कंटेन करत नाही, तर आधार नंबर. मग आधार नंबर काय झालं आपलं, कॅन्डिडेट की. आधार नंबर काय झालं आपलं, कॅन्डिडेट की. ओके. समजलं कॅन्डिडेट की कशाला म्हणायचं. ओके. त्याच्यामध्येच काय सांगितलं आहे त्यांनी, हेच एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, ते तुम्ही बघायचं आहे. ओके. मग काय, इट मीन्स कॅन्डिडेट की is the only combination of key attributes so that identifying the record from the tables become easier. म्हणजे काय सांगितलं आहे, कॅन्डिडेट की काय असती, हे एक ओनली कीचं काय असतं, कॉम्बिनेशन असतं. ॲट्रिब्यूटचं काय असतं, कॉम्बिनेशन असतं. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला एखादं कोणतंही ॲट्रिब्यूट किंवा एखादं टेबलमधलं कोणतंही रेकॉर्ड फाइंड आउट करणं इझी जातं, त्याला म्हणायचं कॅन्डिडेट की. ओके. नाव फोर्थ वन इज अ अल्टरनेट की. आता अल्टरनेट कीलाच दुसरं नेम काय आहे, सेकंडरी की. मग त्याचा मिनिंग काय, आता बघा, अल्टरनेट की कोणाला म्हणायचं, फ्रॉम ऑल द कीज ओनली वन की गेट सिलेक्टेड ॲज अ प्रायमरी की, सो द रिमेनिंग कीज आर कॉल्ड ॲज अ अल्टरनेट की. आता अल्टरनेट की कोणाला म्हणायचं, आता ही डायग्राम कसली होती आपली, प्रायमरी कीची. प्रायमरी कीमध्ये मी काय सांगितलं, एक असा ॲट्रिब्यूट की त्याला काय काहीतरी एक व्हॅल्यू असते आणि ती काय असते, नल नसते. त्याचा जो रेकॉर्ड असतं ते युनिक असतं आणि काय नल पण नसतं, त्याला काय म्हणायचं, प्रायमरी की. मग या टेबलमध्ये बघा, रोल नंबर काय झालं आपलं, प्रायमरी की. मग ह्या ज्या रिमेनिंग आहेत ना, त्या काय झाल्या आपल्या अल्टरनेट की. या रिमेनिंग काय झाल्या आपल्या अल्टरनेट की. ओके. समजलं, अल्टरनेट की, प्रायमरी की, सेकंड कोणती होती आपली, हां, सुपर की. अल्टरनेट की आणि सुपर की. ओके. ह्या झाल्या 4 टाईप्स ऑफ की. नाव फिफ्थ वन इज अ फॉरेन की. ओके. आता फॉरेन की कशाला म्हणायचं बघा, इट रिप्रेझेंट द रिलेशन बिटवीन टेबल. देअर इज अ पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप बिटवीन 2 tables अँड हॅव्हिंग अ कॉमन कॉलम. ओके. आता फॉरेन की कोणाला म्हणायचं, इट रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन टेबल. देअर इज अ पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप बिटवीन 2 tables having a common column. ओके.
The master table can be referred as a parent while the transaction table can be considered as a child. The common field will work as a primary key in a parent table while foreign key in child table. ओके, आता बघा फॉरेन की कशाला म्हणायचं. बघा त्यांनी काय सांगितलंय, फॉरेन कीमध्ये आपण काय घेत असतो, एक पॅरेंट आणि चाइल्ड असतो. ओके, पॅरेंट आणि चाइल्ड म्हटल्यावरती काय येणार, आपले 2 टेबल येणार. ओके, एक पॅरेंटचा येणार आणि एक काय येणार, चाइल्डचा. आता बघा हा टेबल आपला सपोज प्रिन्सिपलचा आहे. ओके, हा टेबल आपला प्रिन्सिपलचा आहे आणि हा टेबल कोणाचा आहे, आपला स्टाफचा. ओके, आता प्रिन्सिपलकडे काय असणार आहे, ओव्हरऑल डेटा असणार आहे की नाही. प्रिन्सिपलकडे काय असणार आहे, ओव्हरऑल डेटा. सपोज FY, SY and TY. Okay, FY, SY and TY only consider for a com department. Okay, staff कडे पण काय आहे आपला FY, SY, TY हे ऑल डिपार्टमेंटचा डेटा आहे बरं का. सॉरी, हा काय आहे, ऑल डिपार्टमेंटचा डाटा आहे. हा कोणता आहे, प्रिन्सिपलकडे काय आहे, ऑल डिपार्टमेंटचा डेटा आहे. FY, SY, TY ऑल डिपार्टमेंट. आणि हा स्टाफ आहे सपोज आपला कोणता आहे, कम्प्युटरचा स्टाफ आहे. मग कम्प्युटरचा स्टाफ काय करणार, या ज्या ऑल डिपार्टमेंटमधनं फक्त कोणता डेटा घेणार, FY, SY, TY कोणत्या डिपार्टमेंटचं घेणार, फक्त कॉम डिपार्टमेंटचा डेटा घेणार. म्हणजे हा काय झाला आपला पॅरेंट काय करतोय, होल डेटा कंटेन करतोय. आणि चाइल्ड काय करतोय, त्याच्यातला जो नेसेसरी म्हणजे कोणता, फक्त कॉम डिपार्टमेंटचा डेटा काय करतोय, ॲक्सेस करतोय. ओके, ते झालं म्हणजे काय आपलं फॉरेन की. मग फॉरेन कीमध्ये काय सांगितलंय, द मास्टर टेबल कॅन बी रेफर्ड ॲज अ पॅरेंट while the transaction table can be considered as a child. The common field will be work as a primary key in a parent table and while foreign key in a child table. आता बघा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, हा झाला आपला मास्टर. हा मास्टर टेबल, त्याला काय म्हणायचं आपण, पॅरेंट टेबल. ओके, व्हाईल ट्रान्झॅक्शन टेबल कॅन बी कन्सिडर ॲज अ चाइल्ड. म्हणजे हा कोणता झाला आपला, ट्रान्झॅक्शन टेबल. हा झाला आपला ट्रान्झॅक्शन आणि हा झाला आपला मास्टर. ओके, हा झाला मास्टर, हा झाला ट्रान्झॅक्शन. आणि मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, द कॉमन फील्ड विल बी कन्सिडर ॲज अ प्रायमरी की. आता बघा याच्याकडे काय, ऑल डिपार्टमेंटचा डेटा आहे. ऑल डिपार्टमेंटचा डेटा आहे आणि याच्यामध्ये मी फक्त काय केला, फक्त ओके यांच्याकडे FY, SY, TYचा कॉमचा डेटा आहे. मी याच्यामध्ये फक्त कोणता ॲक्सेस केला, SY कॉमचा डेटा ॲक्सेस केला. याच्यामध्ये कोणता डेटा ॲक्सेस केला, SY कॉमचा. ओके, हा झाला मेकचा आणि हा झाला आपला सपोज मेक डिपार्टमेंटचा. ओके, हा झाला मेक डिपार्टमेंटचा आणि हा झाला काय, ऑल डिपार्टमेंटचा. मग याच्यामध्ये मी कोणती ॲक्सेस केली, कोणती कॉमन ॲट्रिब्यूट ॲक्सेस केले, तर फक्त SY कॉम. कोणतं ॲट्रिब्यूट कॉमन ॲक्सेस केलं आहे, तर SY कॉम. आणि मग ते जे आपलं जे कॉमनचं जे ॲट्रिब्यूट आहे, कॉमन फील्ड आहे, मग ही जी कॉमन फील्ड आहे या दोघांमधली, त्या कॉमन फील्डला काय म्हणायचं, प्रायमरी की. त्या कॉमन फील्डला काय म्हणायचं, प्रायमरी की. अँड पॅरेंट टेबल वाईल फॉरेन की इन अ चाइल्ड टेबल. आणि मग ह्या ज्या रिमेनिंग झाल्या त्या काय झाल्या आपल्या फॉरेन की. ह्या रिमेनिंग काय झाल्या आपल्या फॉरेन की. ओके, प्रायमरी की कोणाला म्हणायचं, ह्या दोघांमधली जी कॉमन वर्क करते तिला म्हणायचं प्रायमरी की. आणि ह्या ज्या रिमेनिंग आहे त्यांना काय म्हणायचं, फॉरेन की. हे झालं आपलं फॉरेन की. फॉरेन कीमध्ये काय असतं, आपलं पॅरेंट चाइल्डचं काय असतं, रिलेशनशिप असतं. ओके, अँड लास्ट वन इज अवर कंपोजिट की. कंपोजिट की कोणाला म्हणायचं, अ की which consists of more than one attribute to uniquely identify rows in a table is called as a composite key. आता composite key कोणाला म्हणायचं बघा, त्यांनी काय सांगितलंय, a key which consists more than one attribute to uniquely identify rows in a table is called as composite key. composite key मध्ये काय असतात, more than one attribute असतात. ॲट्रिब्यूट किती असतात, एकापेक्षा जास्त. आणि ते कशासाठी यूज केले जातात, टू युनिकली आयडेंटिफाय द रोज इन अ टेबल. म्हणजे काय, त्या टेबलमधली रो युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी, त्या टेबलमधली काय रो युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी आपण कशाचा यूज ती जी असते ती की कोणती की असते, कंपोजिट की असते. मग एक्झाम्पल काय दिले, स्टुडंट डेटाबेस हॅव्हिंग अ ॲट्रिब्यूट स्टुडंट ID, स्टुडंट रोल नंबर अँड स्टुडंट नेम. मग कंपोजिट की काय झाली, स्टुडंट ID, स्टुडंट रोल नंबर, स्टुडंट ID, स्टुडंट नेम. ओके, म्हणजेच काय सांगितले त्यांनी बघा, इन अ स्टुडंट डेटाबेस हॅव्हिंग अ ॲट्रिब्यूट स्टुडंट ID, स्टुडंट नेम
आता बघा त्यांनी काय दिलेले आहेत आपल्याला ॲट्रिब्यूट दिले आहे स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, स्टुडंट रोल नंबर. मग त्यांनी काय सांगितलं आहे इन अ डेटाबेस हॅविंग ॲट्रिब्यूट, हे 3 काय दिलेत ॲट्रिब्यूट. मग कॉम्पोजिट काय झाल्या, कॉम्पोजिट कीज आर म्हणजेच काय स्टुडंट आय डीवरनं आपल्याला काय भेटतं आहे स्टुडंटचं नेम पण भेटते, स्टुडंट आय डीवरनं काय स्टुडंटचा रोल नंबर पण भेटते. म्हणजेच काय स्टुडंट आय डी काय झाली आपली कॉम्पोजिट की, स्टुडंट आय डी काय झाली आपली कॉम्पोजिट की. म्हणजे एका कीवरनं आपल्याला त्याचे काय दोन्ही पण ॲट्रिब्यूट समजतात. ते स्टुडंट आय डीवरनं त्याचा नेम पण कळते आणि त्याचा रोल नंबर पण कळते. ओके, त्याला काय म्हणायचं कॉम्पोजिट की. ओके, इफ यू हॅव एनी क्वेरी देन आस्क मी. ओके, थँक्यू.